तर आपण आता ही थेट दृश्य पाहतोय कराडमधल्या प्रीती संगमावर सुनेत्रा पवार आता जात आहेत। त्या कराडच्या विश्रामगृहावर दाखल झालेल्या होत्या आणि आता त्या प्रीती संगमावर जात आहेत आणि त्यावेळची ही थेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। यशवंतराव यांची तिथे समाधी आहे आणि त्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी तिथे अभिवादन करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जात आहेत। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिला साताऱ्याचा दौरा आहे आणि त्या प्रीती संगमावर जाऊन अभिवादन करणार आहेत। तर सध्या आपण ही गर्दी पाहतोय। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रीती संगमावर सुनेत्रा पवार या निघालेल्या आहेत। त्या साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत आणि कराडच्या विश्रामगृहावर त्या आलेल्या होत्या आणि त्यानंतर आता त्या प्रीती संगमावर सध्या चाललेल्या आहेत। ही थेट दृश्य झी 24 तासवर आपण पाहतोय। तर सातारा जिल्ह्यातील कराड शहरामध्ये असणारा प्रीती संगम हा कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा अत्यंत दुर्मिळ संगम आहे आणि हाच प्रीती संगम यशवंतराव चव्हाण यांच्यासाठी हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचं होतं। जेव्हा त्यांना निवांत वेळ मिळायचा तेव्हा विरंगुळासाठी ते तिथे यायचे आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांची समाधी तिथेच बांधली गेली आणि या समाधीचं दर्शन घेण्यासाठी राज्यातले अनेक महत्त्वाचे नेते हे इथे येत असतात। शरद पवार, अजित पवार हे वेळोवेळी प्रीती संगमावर यायचे। कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेतल्यानंतर कुठल्याही उपक्रमाची सुरुवात करत असताना इथे प्रीती संगमावर येऊन शरद पवार, अजित पवार नतमस्तक व्हायचे आणि त्यानंतर आपल्या कार्याला सुरुवात करायचे। आणि आता सुनेत्रा पवार या सुद्धा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा प्रीती संगमावर येत आहेत आणि इथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं त्या दर्शन घेणार आहेत। तर आपण ही दृश्य झी 24 तासवर पाहतोय। रुपाली चाकणकर आणि त्याचबरोबर रुपाली ठोंबरे पाटील आणि त्यासह इतर महत्त्वाच्या नेत्या आणि पदाधिकारी इथे आपल्याला दिसत आहेत। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे। राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी सुनेत्रा पवार आता प्रीती संगमावर दाखल झालेले आहेत। यशवंतराव चव्हाण यांची प्रीती संगमावर समाधी आहे। कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात करायची असेल तर इथेच अनेक राजकीय मंडळी येतात आणि यशवंतरावांच्या समाधीची इथे येऊन दर्शन घेतल्यानंतर अभिवादन करतात आणि त्यानंतर आपल्या कार्याची ते सुरुवात करत असतात। अजित पवार आणि कराडचं प्रीती संगम यांचं नातं सुद्धा अत्यंत जिव्हाळ्याचं होतं। अजित पवार सुद्धा वेळोवेळी प्रीती संगमावर दाखल व्हायचे आणि यशवंतरावांच्या समाधीचं दर्शन घ्यायचे आणि त्याचबरोबर आता सुनेत्रा पवार या सुद्धा प्रीती संगमावर पोहोचलेले आहेत। तुषार तपासे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, सुनेत्रा पवार आता प्रीती संगमावर दाखल झालेले आहेत। वेळापूर्वी त्या कराडमध्ये पोहोचल्या होत्या आणि त्यानंतर आता त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळ जे प्रीती संगम कराडच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्या पोहोचलेल्या आहेत आणि आता या ठिकाणी त्या नतमस्तक होतील, अभिवादन करतील समाधीस्थळी आणि त्यानंतरनं इथले जे काही नेते मंडळी आहेत म्हणजे जिल्ह्यातील त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील सुद्धा अनेक पदाधिकारी या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मंत्री मकरंद पाटील आहेत, त्याचबरोबर सुनील तटकरे आहेत, माजी मंत्री बाळासाहेब पाटील असतील, श्रीनिवास पाटील असतील, खासदार नितीन पाटील असतील, हे सर्व आता या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता आपण पाहू शकतो या ठिकाणी त्या अभिवादन करतायत, नतमस्तक होत आहेत आणि या ठिकाणावरून ते आता पुढे तरडगाव जे विदीप जाधव जे स्वर्गीय अजितदादा पवार यांचे अंगरक्षक होते त्यांच्या कुटुंबांची ते भेट घेणार आहे। सांत्वनपर भेट असणार आहे ती आणि त्याची वेळ 1 वाजताची आहे आणि या ठिकाणी सुद्धा मोठ्या कार्यकर्त्यांबरोबर त्या या ठिकाणी पोहोचले समाधीस्थळी आणि इथं त्या अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी तुषार, समाजकारणातलं तीर्थक्षेत्र अशी या प्रीती संगमाची यशवंतरावांच्या समाधीस्थळाची ओळख आहे आणि आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्या पहिल्यांदा सुनेत्रा पवार इथे आलेल्या आहेत, दर्शन घेत आहेत। त्यामुळे साहजिकच जो शरद पवारांनी यशवंतरावांकडून घेतलेला वारसा जो अजित पवारांनी सुद्धा पुढे नेलेला आहे आणि तोच वारसा आता सुनेत्रा पवार सुद्धा त्याच रीतीनं पुढे नेणार आहेत आणि त्याचीच प्रचिती सध्या आपल्याला येते कारण प्रीती संगमावर त्या दाखल झालेल्या आहेत आणि त्यांनी समाधीस्थळाचं दर्शन घेतलेलं आहे। नक्कीच, कारण
पवार कुटुंबियांचं यशवंतराव चव्हाण यांच्या जे काही संबंध आहेत किंवा या ठिकाणावर राजकीय कारकिर्दीची जी सुरुवात असते ती या ठिकाणी होत असते. स्वर्गीय अजितदादा पवार असतील हे देखील या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी अभिवादन करत असतात. पुण्यतिथीचा कार्यक्रम असो, जयंतीचा कार्यक्रम असो, त्यावेळी या ठिकाणी नतमस्तक होत असतात आणि आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात या ठिकाणावरून होत असते. आता देखील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या ठिकाणी येऊन अभिवादन केलंय आणि त्यांच्या राजकीय कामाला आता त्या सुरुवात करतील असं देखील बोललं जात आहे. आता काही वेळा ते माध्यमांशी बोलतायत का हे पाहणं गरजेचं आहे. अगदी, त्यामुळे आता सध्या आपण ही दृश्य पाहतोय. प्रीती संगमावर सुनेत्रा पवार या समाधी स्थळाचं दर्शन घेत आहेत. त्यांच्याबरोबर इतर महत्वाचे नेते आहेत, मंत्री आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतोय मोठ्या संख्येने इथे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रीती संगमावर. झी 24 तासवर आपण ही थेट दृश्य पाहतोय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रीती संगमावर दाखल झाल्या. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता त्यानंतर त्या तिथून निघतायत. काही येऊन त्यांच्याशी संवाद साधतायत, त्यांना सुद्धा त्या अभिवादन करतायत आणि ते जे भावना व्यक्त करतायत त्या स्वीकारतायत. मोठी गर्दी इथे आपल्याला कार्यकर्त्यांची सुद्धा दिसते. प्रीती संगम हे अतिशय महत्त्वाचं असं ठिकाण आहे. राज्याच्या राजकारणातलं एक आणि त्याचबरोबर समाजकारणातलं तीर्थक्षेत्र अशी ही ओळख आहे आणि आतापर्यंत सातत्यानं राष्ट्रवादी पक्षाचे नेते हे इथूनच समाधी स्थळावरून दर्शन घेऊन आपल्या कार्याला सुरुवात करत असतात. वाढीस लागली आहे आणि त्यातूनच असे वक्तव्य मंत्री करत आहेत. हे सेवक आहेत, मालक नाहीत. पण यांच्या डोक्यामध्ये मालक म्हणून गरमी आणि सत्तेची मस्ती डोक्यात गेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य केले जातात. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 2 दिवसाआधी एक वक्तव्य केलं होतं की राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झालेली आहे. काल प्रफुल्ल पटेल यांनी हे सगळं नाकारलं, मात्र इतक्या जबाबदार पदावरचे व्यक्ती अशा पद्धतीनं वक्तव्य करत असतात. आता या वक्तव्यामागे काही ना काहीतरी असेल. अंदाज घेऊन बघायचा, रिॲक्शन पाहायची. जर त्या रिॲक्शन निगेटिव्ह आल्या तर थांबायचं, नाहीतर काय पटेल होऊन जातील असं त्या मागचं प्लॅनिंग असू शकतं. पण ते रिॲक्शन पाहिल्यानंतर पटेलही मागे फिरलेत आणि गोयलही मागे फिरले. ही वस्तुस्थिती आहे. जयंत पाटील भाजपात येतील असं नाव न घेता सदाभाऊ खोत सांगितले त्या कार्यक्रमात. सदाभाऊ खोत आणि जयंत पाटलांची मैत्री खूप दाट आहे. ते अजिबात एकमेकाच्या विरुद्ध बोलत नाहीत. रोज एकमेकाला राम राम नमस्कार त्यांचा चालू आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे. त्यामुळं सदाभाऊ खोतकडे असलेली माहिती खरं मानायला हरकत नाही. पण सदाभाऊ खोत हे भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या पदावर आहेत हा प्रश्न जनतेने त्यांना पहिल्यांदा विचारला पाहिजेत आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली कांचीवर. काय आता या दुःखाच्या मध्ये अजितदादा गेल्यानंतर कदाचित ती भेट असू शकते. त्याला वेगळ्या दृष्टीनं बघण्याची गरज नाही असं मला वाटतं. शरद पवार गटाकडून सूचना देण्यात आलेल्या आहे की पक्ष विलिनीकरणाच्या बाबतीत प्रवक्त्यांनी बोलू नये. सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील हे तिघच बोलतील, इतर कार्यकर्त्यांनी यावर बोलू. आता हे खूप झालेलं आहे. काय होतंय यावर इतकी मोठी चर्चा झाली म्हणजे अजितदादांचा मृत्यू एका बाजूला राहिला आणि विलिनीकरणाची चर्चा अधिक झाली. हे दुःख एक चांगला नेता महाराष्ट्राने गमावला, एक डॅशिंग लीडर गमावला, काम करणारा नेता गमावला. त्याचं दुःख पेक्षा विलिनीकरणाचा आनंद आणि दुःख अनेकांना होत आहे. काही उकड्या फुटत आहेत. हे सगळं जे काही चाललेलं आहे हे आता
कोण गेला, कोण राहिला, कोण राजकारणात, त्यापेक्षा सत्ता महत्त्वाची आहे आणि सर्व काही आम्ही सत्तेसाठी जगतो. मेला माणूस एखादा एवढा मोठा नेता मृत्यू झाल्यानंतर 2-4 दिवसही थांबू शकत नाही. त्यामुळं नैतिकता, नीतिमत्ता संपूर्ण संपल्यात जमा झाली आहे आणि हे सगळं महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. सुनील तटकरे यांनी काल म्हटलं की आम्ही एनडीए सोबत राहणार, जर एकत्रीकरण व्हायचं आहे तर शरद पवार गटाच्या पक्षाने निर्णय घ्यावा, ते आमच्या भूमिकेशी सहमत आहे की नाही. नाही, आता असं आहे की सुनील तटकरेंची मजबुरीच आहे, ते राहावंच लागेल. त्यांच्यावर झालेले आरोप आणि त्या निर्माण झालेली परिस्थिती, त्यामध्ये अजितदादांना एनडीए मध्ये घेऊन जाण्यासाठी पवार साहेब आणि आपले पटेल साहेब आणि तटकरे साहेब हे दोनच पुढे होते. या दोघांचीच इच्छा होती, कारण यांना शांतपणे झोप लागली पाहिजेत ही त्यांची इच्छा होती आणि त्यामुळं त्यांना एनडीए बरोबर राहणं हे पर्याय आहे, ते सोडू शकत नाहीत. हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. पार्थ पवार यांच्यावर या गुन्हा दाखल करा अशी मागणी जी आहे ते अंजली दमाने यांनी केली, त्याला खासदार करू नका असं त्यांचं मत आहे. नाही, हे प्रकरण तर मोठंच आहे ना. म्हणजे अशा जमिनीचे खूप प्रकरणं पुण्यात आहेत, हे काय पहिलं प्रकरण नाही. आणि एवढी मोठी जमीन. तर विजय वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते आणि आता आपण जी दृश्य पाहतोय ती प्रीती संगमावरचीच दृश्य आहेत. सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या कराडमध्ये आलेल्या आहेत आणि कराडमध्ये प्रीती संगमावर येऊन त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे. त्या नतमस्तक झालेल्या आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे आणि या पहिल्याच दौऱ्यामध्ये त्यांनी कराडमध्ये प्रीती संगमावर येत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक त्या झालेल्या आहेत. सध्या आपण सुनील तटकरे पाहतोय, इतर महत्वाचे नेते सुद्धा आहेत. सुनील तटकरे काय बोलतायत? ते झालं की बहिणी साहेब निघतील, मग मी बोलतो. मी बोलणार. तर सुनेत्रा वहिनी गेल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो असं माध्यमांना त्यांनी सांगितलेलं आहे. तर सुनेत्रा पवार यांनी आता यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता या समाधीस्थळावरून हे सर्व नेते आणि सुनेत्रा पवार या निघालेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते. तर सुनेत्रा पवार यांची ही थेट दृश्य आपण पाहिलेली आहेत. सुनेत्रा पवार प्रीती संगमावर अभिवादन केल्यानंतर आता विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या फलटण इथल्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत आणि तिथे त्या जाणार आहेत. आता सध्या त्यांनी प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलेलं आहे आणि तिथून ते आता निघत आहेत. तर अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री त्या झालेल्या आहेत आणि त्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. साताऱ्यामध्ये त्यांनी प्रीती संगमावर येत दर्शन घेत आपल्या या दौऱ्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्या आता या समाधीस्थळावर दर्शन घेतल्यानंतर त्या विदीप जाधव जे अजित पवार यांचे अंगरक्षक होते त्यांच्या घरी जाणार आहेत. त्यांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर राजकीय परिस्थिती बदललेली आहे आणि त्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री या सुनेत्रा पवार या झालेल्या आहेत. ज्याप्रमाणे अजित पवार नेहमी प्रीती संगमावर जायचे आणि तिथे दर्शन घ्यायचे, त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार यांनी सुद्धा तिथे जात यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलेलं आहे. मागो ए दादा मागे ए दादा
प्रीती संगमावर जाऊन समाधी स्थळाचं दर्शन घेऊन सुनेत्रा पवार यांनी आपल्या कार्याला अधिकृतपणे सुरुवात केलेली आहे. तर अनेकदा आपण पाहिलेलं आहे शरद पवार, अजित पवार, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अनेक महत्त्वाचे नेते हे यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगतात. त्यांच्याच विचारावर आम्ही आमचं कार्य करत आहोत. शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा हा आम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्याकडून मिळालेला आहे आणि त्याच विचारांवर आम्ही आमचं काम करत आहोत, आमचं कार्य करत आहोत. आणि म्हणूनच हे सगळे महत्त्वाचे राष्ट्रवादीचे नेते नेहमीच यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन तिथे दर्शन घेत असतात. आणि त्याचप्रमाणे आता सुनेत्रा पवार यांनी सुद्धा आपला पहिला दौरा हा साताऱ्याचाच आखला आणि त्यानंतर त्यांनी प्रीती संगमावर येत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. त्या नतमस्तक झाल्या.